नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न विथ मनीषा या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चौथी स्कॉलरशिप म्हणजे चौथी शिष्यवृत्ती हिचा संख्या ज्ञान या प्रकारातील याच्यातील एक उपघटक आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वाचन आणि लेखन। आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे बघा बाळांनो की दोन प्रकारचे संख्या चिन्ह आहेत, तसे तर तीन प्रकारचे आहेत। एक रोमन संख्या चिन्ह, आता ही जी आहे ती देवनागरी संख्या चिन्ह आहे, जे आपण मराठीमध्ये लिहितो ती कोणती आहे? देवनागरी। जसं आपण हे सगळं लिहितो की नाही मराठीमध्ये, हे आहे देवनागरी। आणि इंग्लिश मध्ये जे आपण अंकलेखन लिहितो त्याला काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, त्यांना म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह। आता परीक्षेत तुम्हाला प्रश्न असाही येऊ शकतो, पल्लवी, प्रांजल, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असेही विचारू शकतात की देवनागरी अंकांचं रूपांतर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात करा, किंवा देवनागरी संख्या चिन्हांचा उपयोग करून या प्रश्नाचे उत्तर काढा आणि त्याचं उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा। किंवा एक तुम्हाला देवनागरी लिपीतली संख्या दिलेली असेल, एक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातली संख्या दिलेली असेल आणि त्याच्यापैकी सांगितलेलं असेल की ओळखा याच्यापैकी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाची संख्या कोणती आहे। अशा विविध प्रकारचे प्रश्न स्कॉलरशिपला दिलेले असतात ऋषिकेश। तर ह्या प्रकारचे सगळे प्रश्न असतात। आता इथे बघा नमुना प्रश्न दिलेले आहेत। आता नमुना प्रश्नांमध्येच आपल्याला कळतंय की काय कशा प्रकारचे प्रश्न दिलेले असतात। आणि एक लक्षात घ्या बाळांनो, हा अभ्यास खूप मोठा आहे, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा त्या एका घटकाला द्यायला आपल्याला शक्य होणार नाही। एकदाच फक्त जेव्हा शिकवताना तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, व्यवस्थित समजून घेतलं तर ते घटक तुम्हाला नक्की समजणार आहेत। आणि याच्यावर आधारित आपण 8 दिवसातून एक चाचणी घेणार आहोत की जेणेकरून मलाही कळेल की मी शिकवलेले प्रत्येक घटक तुम्हाला कळतो आहे का, तुम्हाला नक्की काय अवघड जात आहे हे आपल्याला कळणार आहे। आता इथे आपण जर नमुना प्रश्न पाहिला तर बघा पहिला प्रश्न आहे 30,008 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा उपयोग करून कशी लिहितात? 30,008। आता ही पहिले तर ही चालणारच नाही, बघा ही चालणारच नाही। ही का चालणार नाही सांगा मला, करा निरीक्षण, ही का चालणार नाही? ही संख्या चालणार नाही, हे मी डायरेक्ट बघितल्या बरोबर सांगते। शाब्बास, ही मराठी मधून आहे म्हणजे देवनागरी मधून आहे। आपल्याला काय सांगितलं आहे त्यांनी? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्लिश आकडे बघायचे आहेत आपल्याला अगोदर, पहिले म्हणजे हा ऑप्शन गेलेला आहे। आता याच्यातून आपल्याला बघायचं आहे 30,008 म्हणजे किती अंकी संख्या असेल बोला? याच्यापैकी 30,008 कोणती आहे? ही आहे का? ही काय आहे? ही काय आहे? ही 3,008। ही काय आहे? ही आहे का 30,008? नक्की? पुढे काय आहे? हा 30,080। बघा मग कोणती आहे? 30,008 म्हणजे उत्तर क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3। पुढे इथे आपल्याला स्पष्टीकरण दिलंय, पहिल्या संख्येतली 3 अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 3 असा व 8 हा अंक 8 असा लिहितात, म्हणून 30,008 अशी लिहितात। आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे, पुढचा प्रश्न काय आहे? 5,135 वजा 467 या वजाबाकीचे उत्तर पुढील पैकी कोणते? आता उत्तर विचारल्याबरोबर आपल्याला काय करावं लागेल? काय करावं लागेल? हा लगेच काय करायचं? वजाबाकी करून बघायची। 5,135 5,135 वजा काय बोला? 467 बोला। 15 तून 7 गेले 8, 12 तून 6 गेले 6, 10 तून 4 गेले 6 आणि
4668 आहे का ते तिथे उत्तर? कुठे आहे? आहे ना? ओके, बघा हे उत्तर आहे तिथे ना. तर एक लक्षात घ्या की या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवायचे आहेत. बघा स्पष्टीकरण दिलंय. 5135 वजा 667 बरोबर 4668 हे उत्तर याच्यात दिलेले देवनागरीमध्ये. पण इथं त्यांनी असं म्हटलेलं आहे का की उत्तर फक्त आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात पाहिजे, असं काही म्हटलंय का त्यांनी? नाही. म्हणून आपल्याला हे सुद्धा उत्तर जर असेल देवनागरीमध्ये तर त्याला क्लिक करायचं आहे. ते उत्तर बरोबर आपल्याला निवडायचं आहे. जर इथे त्यांनी दिलेलं असतं की उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात शोधा, तर आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह इंग्रजीमध्ये उत्तर आपल्याला शोधावं लागलं असतं. इथेपर्यंत समजलं? आता पुढचे प्रश्न बघू आपण. सरावासाठी प्रश्न. पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात? आता पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात? काय संख्या आहे ही? वाचा. ही संख्या वाचा. बरोबर, 98,584. इथं कुठे आहे 98,584? 2 नंबरला आहे का? नक्की का? 98,584. बाकीचे ऑप्शन नीट चेक करायची, घाई करायची नाही उत्तर लिहिताना. तर बाकीच्या ऑप्शन मध्ये आहे का कुठे 98,000? आहे ना, इथे बघा 98,000 आहे, पण 500 काय आहे? हा 74. घाई करायची नाही, नाही तर पहिले फक्त 98,000 पाहून घेतलं, लगेच हे करून घेतलं, गोल काळा करून दिला, असा करायचा नाही बाळांनो. कधी पण ऑप्शन व्यवस्थित पूर्ण वाचायचे आहेत. बघा कितीचा फरक आहे, 74 आणि 84. बघितला तुम्ही केवढासा फरक आहे. बरेच मुलं काय करतात की घाई करण्यामध्ये या उत्तराला पण गोल करून देतात. असं करायचं नाही, उत्तर पूर्ण वाचायचं आहे. 98,584. किती नंबरला ऑप्शन आहे? 2 नंबरला. हे आहे याचं ना, 2 नंबरला ऑप्शन आहे. बरोबर. पुढे, पुढील पैकी अयोग्य जोडी कोणती? आता तुम्ही निरीक्षण करायचं याच्यापैकी अयोग्य जोडी कोणती आणि मला सांगायचं आहे. चला सांगा, याची अयोग्य जोडी कोणती आहे ते तुम्ही निरीक्षण करायचं आणि मला सांगायचंय. सांग ना. 4 नंबरची कस काय? बरं, 2 नंबरची कस काय सांग मला. 3 नंबर मला स्पष्टीकरण द्यायचंय. हा हा बरोबर, शाबास. तिने बरोबर निरीक्षण केलेलं आहे. बघा ही जी जोडी आहे, आता इथे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलंय 27,985, पण देवनागरीमध्ये लिहिलंय 27,185. इथे 9 आहे, इथे 1 आहे. तसं बाकीच्या याच्यात बघा 1,966 याच्यात दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, 1,966 देवनागरीमध्ये दिलेले, म्हणजे इंग्लिश मध्ये मराठीमध्ये सारखंच आहे. हे आहे 627. 627 बरोबर आहे. पुढे 20,465, 20,465 म्हणजे तिघही ऑप्शन बरोबर आहेत, मात्र हे ऑप्शन चुकीचं आहे. आणि एक लक्षात घ्या, प्रश्न वाचताना अयोग्य जोडी काय म्हटलेलं आहे? अयोग्य जोडी. कधीही प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. कधी कधी आपण शब्द खाऊन टाकतो, योग्य म्हणतो घाईमध्ये. अयोग्य जोडी म्हणजे याच्यात चुकीची जोडी कोणती ती शोधायची आहे आपल्याला. प्रश्न पण समजून घ्यायचा बाळांनो, कळलं? आता पुढचा. बघा काय आहे प्रश्न क्रमांक 3. चित्र पहा, त्यात दाखवलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहाल? आता आपल्याला काय करायचंय की हे चित्र पाहायचं आहे, हे चित्र पाहायचं आहे आणि ती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहायची ते सांगायचं आहे. सांगा कोणती संख्या तयार होईल? 1 नंबरची. ओके, ही तयार झाली. बरोबर. बघ बरं, तीच झाली का तयार? सांग मला. करा तयार. 2 नंबर. बर,
उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे 2 नंबरची. 2 नंबरची कशी बघा. आता हे एकक स्थान, एककाच्या घरात किती आहेत? 1 2 3 4 5 6 बरोबर. दशकाच्या घरात किती आहेत? 1 2 3. शतकाच्या घरात किती आहेत? 4 बरोबर. आणि हजाराच्या घरात किती आहेत? 5. हे आहेत 4 आणि हजाराच्या घरात काय संख्या तयार झाली? 5436. हे तुम्ही उत्तर बरोबर सांगितलं, पण इथे तुम्ही वाचलं नाही. इथे तुम्ही वाचलं नाही. अनेक वेळा सांगितलं प्रश्न नीट वाचा. काय सांगितलंय प्रश्नामध्ये? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे कोणते? हा, कोणती आहे? 3 नंबरची, कारण इंग्लिश मध्ये आकडे आहेत. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत ते बरोबर, म्हणजे ही येणार आहे. घाई करायची नाही. प्रश्न नीट वाचा अगोदर, प्रश्न समजून घ्या, मग उत्तराकडे जा. कळलं? तुम्ही हे वाचलंच नाही, तुम्ही डायरेक्ट हे उत्तर सांगितलं मला. असं करायचं नाही बाळांनो. कळलं? पुढचा प्रश्न काय आहे? 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहितात? आता मला असं सांगा की 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 9999. आणि 3 अंकी सर्वात लहान संख्या, लहान बाळांनो, लहान संख्या. हा, यांचा फरक काढायचा म्हणजे आपल्याला वजा करावं लागेल. फरक काढायचा म्हणजे वजा करावं लागेल. मग याची वजाबाकी 9तून 0 गेला 9, 9तून 0 गेला 9तून 1 गेला 9शी. आहे का उत्तर? कुठे? 2 नंबरला. मग त्यांनी काय सांगितले? मराठीत लिहा का आंतरराष्ट्रीय मध्ये लिहा? आंतरराष्ट्रीय म्हटलंय का? ओके, मग उत्तर कोणतं येईल? 2 नंबरचं ऑप्शन, 9899. ओके, पुढचं. पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा. हा, पुढील प्रतीकांचे निरीक्षण करा. तयार होणाऱ्या संख्येची योग्य जोडी कोणती? चला पटकन निरीक्षण करायचं, मला सांगायचंय. 4 नंबर कसं? अच्छा, बर. पुढे आहे एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक, शतक आणि हजार या स्थानावर अनुक्रमे 3 7 5 हे बघा 7 5 व 8 हे अंक आहेत. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा वापर करून कशी लिहितात? बघा, एका संख्येच्या एकक स्थानी 9 अंक आहे. एकक स्थानी कोणता अंक आहे? 9. मग आता याच्यापैकी बघायचं की या यांच्यापैकी हा एकक स्थानी आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वापरलेले आहेत. म्हणजे हा येईल का? हा येईल का? काय येणार नाही हा? बरोबर, अर्धा इंग्लिश अर्धा, म्हणजे हे ऑप्शन गेलेला आहे. बरोबर. पुढे हे येईल का? नाही येणार. ते पण देवनागरी मध्ये. आता राहिला प्रश्न ह्या दोघांमध्ये. आता पुढचं ऑप्शन कडे जायचंय आपल्याला. एकक स्थानी 9. एकक स्थानी 9. आता याच्या पण एकक स्थानी 9 आहे, याच्या पण एकक स्थानी 9 आहे. बरोबर. पुढचं वाचा. दशक, शतक आणि हजार या स्थानांवर अनुक्रमे 7 5 व 8. दशक स्थाना पहिले काय काय म्हटलं त्यांनी? दशक. अनुक्रमे दशक स्थानावर कोण आहे? दशक स्थानावर कोण आहे? 6. शतक स्थानावर कोण आहे? 5. आणि हजार स्थानावर कोण आहे? 8. बघा मग कोणती संख्या तयार होते? हो, हजार स्थानावर 8 आहे. 2 नंबर कोणती संख्या तयार होईल? 2 नंबर. बघा, दशक याच्या स्थानावर 8 आहे. हा, 5 शतक स्थानावर आहे, 7 दशक स्थानावर आहे आणि 9 एकक स्थानावर आहे. म्हणजे 8579 अशी संख्या तयार होते की नाही? 8579 अशी संख्या तयार झाली का? हा, आता पुढे
बघा काय आहे, प्रश्न वाचा. 8 3 अंकी. हा 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? 3 अंकी सगळ्यात मोठी समसंख्या कोणती आहे? 3 अंकी सगळ्यात मोठी समसंख्या बोला. 998. कोणती आहे? बरोबर 998. आता समसंख्या म्हणजे काय की जिला पूर्ण भाग जातो ती समसंख्या 2 आणे. आता 998 ला जातो का भाग? हा 2 आणे भाग नाही जात. 998 ला जातो ना? जातो का पूर्ण भाग? हा 2 चौक 8. 1 9 खाली आणला 2 9 18. 8 खाली आणला 2 चौक 8. 8तून 8 गेला 0. किती उरला? 0 बाकी उरली का? हा ही सगळ्यात मोठी हिला पण जातोय भाग, पण ती सगळ्यात मोठी आहे का? नाहीये. तिच्यापेक्षा मोठी अजून इथे आहे. आणि ह्या दोघं चालणार नाहीत, कारण ही चालणार नाही आणि ही चालणार नाही. का चालणार नाही? त्या देवनागरीमध्ये आहेत त्याच्यामुळे त्या चालणार नाहीत. उरल्या ही आणि ही, तर त्या दोघीही आहेत सम, पण ही मोठी आहे. आलं लक्षात इथेपर्यंत? हा पुढचा प्रश्न. 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? 7500. 7500 हिचं उत्तर काय? 7500. हे की नाही 7.5. 7500 म्हणजे 7500. हा आता पुढे 11. गटात न बसणारी संख्या कोणती? याच्यापैकी गटात न बसणारी संख्या कोणती मला सांगायची आहे. लगेच कळणार आहे, एका सेकंदात कळणार आहे बघितल्या बरोबर तुम्हाला. या ऑप्शन मध्ये बघा, गटात न बसणारी संख्या वेगळी संख्या. हा 3 नंबरची. बरोबर. कस काय बाळा? ही का आली? शाबास. ही देवनागरीत आहे, बाकी सगळ्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. पुढचा प्रश्न आहे 12वा. काय आहे 12वा प्रश्न? 21,826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात? सांगा. उत्तर बघा आणि मला सांगा पटकन ऑप्शन. 1 नंबर 21,826. बरोबर. 21,826 ही अशी देवनागरी मध्ये लिहितात. पुढे प्रश्न क्रमांक 13 वाचा. 79,654 या संख्येतील शतक स्थानाचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहावा? शतक स्थान. हा हे काय आहे? एकक, दशक, शतक. मग शतकाला कोण आहे? 6. 6 कसा लिहितात मग इंग्लिश मध्ये? 6. कुठे आहे इथे ऑप्शन? 2 नंबर. ओके. पुढचं प्रश्न क्रमांक 14. पुढील पैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही? 9,563. 9,563 बरोबर आहे का? ही चेक करा, ही बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर. पुढे 2 नंबर 2,748 बरोबर आहे, म्हणजे ही बरोबर, ही बरोबर. 3 नंबर 3,000 वाचा. बरोबर आहे. अच्छा, म्हणजे हे पण बरोबर. 4 नंबर वाचा. 4,579. अच्छा, हा चुकीचा आहे. का चुकीचा आहे? मग हे वाचा. काय आहे? 4,589 आणि इथं काय दिलेलं आहे? 4,579 म्हणजे हे ऑप्शन त्याचं आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्यांची बेरीज किती? सांगा. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे
व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती? पटकन. 20 कोण बोललं? कस काय 20 सांग मला. अच्छा, अक्षर मोजले. काय म्हटलं? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे हे 1 ते 10, हे 1 ते 10, 10 आणि 10 किती झाले? 20. बरोबर. आज आपण काय बघितलं बाळांनो? संख्या ज्ञानातला जो घटक आहे तो काय बघितला आज आपण? संख्या ज्ञान मधला जो घटक आहे तो काय बघितला? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, वाचन व लेखन. आता पुढचा जो घटक आहे, पुढचा जो घटक आहे 5 अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन, हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण आज घरी जाऊन काय करणार आहात? घरी जाऊन तुमचा अभ्यास आजचा लक्षात घ्या. 1 ते 100 पर्यंतचे जे अंक आहे, 1 ते 100 पर्यंतच्या अंकांचा सगळा अभ्यास करून यायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या, सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या, सर्वात मोठी 4 अंकी संख्या, अशा 5 अंकी संख्यांपर्यंत काढून आणायच्या आहेत. बघा अभ्यास काय असणार आहे. सर्वात मोठी आणि सर्वात लहान, सर्वात लहान हा अभ्यास आहे, लक्षात घ्या. मी उद्या आले चेक करणार आहे. सर्वात मोठी 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी संख्या, सर्वात लहान 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी संख्या. आलं लक्षात? पुढचा अभ्यास 1 ते 100 मधील समसंख्या इथं होत्या ना समसंख्या, समसंख्या आणि विषम संख्या लिहून आणायच्या आहेत. विषम संख्या आलं लक्षात? 1 ते 100 मधील समसंख्या आणि विषम संख्या. अभ्यास काय सांगितलाय? सर्वात मोठी 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्या, सर्वात मोठी, सर्वात लहान 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्या आणि यांच्यातील फरक म्हणजे सर्वात मोठ्या 2 अंकी संख्ये आणि सगळ्यात मोठी लहान 2 अंकी संख्या याच्यातील फरक, सर्वात मोठी 3 अंकी संख्या, सर्वात लहान 2 अंकी संख्या याच्यातील फरक. जसं आपण एक गणित सोडवलं की नाही, लक्षात आलं तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे सगळ्यांना? थांब आलं लक्षात? ठीक आहे. आता हा अभ्यास तुम्ही उद्या नक्की सोडवून आणायचा आहे. चालेल? ओके, डन.